बहुत दूर से टीम आई मैदान के अंदर। ऐसे ब्रह्मा बॉयज काला चौकी और दार्सिकल के बीच मुकाबला। दार्सिकल डिफेंडिंग चैंपियन टीम है, बहुत ही शानदार प्रदर्शन इनका रहा था। हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ चुके हैं, जैसे कि मैंने आपको बताया था रतन बुआ चषक में बहुत बढ़िया जो एक बहुत बड़ा टूर्नामेंट मुंबई का, उस टूर्नामेंट में इनकी आवाज़ सुनी है। साकिब प्रीमियर लीग के साथ पिछले 5-6 सालों से जुड़े हुए हैं और मराठी में एक बहुत ही बेहतरीन आवाज़ प्रसाद परब हमारे साथ जुड़ रहे हैं माइक्रोफोन पर। थँक्यू सो मच प्रशांत. पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की दुसऱ्या सत्रामध्ये अशोक नाईक यांचं मराठीमधून. तर सेकंड मॅच आपण सुरू करतो ज्या सामन्याची उत्कंठा मगाशी आपण जेव्हा जीवाची दिवसाची आपण जेव्हा सुरुवात केली प्रशांत, तेव्हा आपण उल्लेख केला होता एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी विरोधात दाटसकळ स्टार. आणि गोव्यातला हा संघ नायक आपण बघतोय या स्पर्धेमध्ये, जो यशस्वी संघनायक असं मी म्हणेन, महेश साखळकर. मागील कित्येक वर्ष एक लिजेंडरी खेळाडू म्हणून त्याची एक प्रवास राहिला आहे, ख्याती राहिलेली आहे. आणि तो आता मात्र धाटसकळ स्टार या संघाच्या माध्यमातून परफॉर्म करण्यासाठी सज्ज होतोय. आणि टीम स्क्वॅड प्रेक्षकांच्या माहितीचे अशा प्रकारे आहे: धाटसकळ स्टार मार्सेल गोवा, महेश साखळकर कॅप्टन आहे, केतन म्हात्रे, रजत कुडाळकर, खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडून दिला आहे, राकेश कहर एक चांगला ऑलराऊंडर या संघामध्ये, अमित नाईक, ओमकार देसाई, आशिष मेहरुल, आकाश चिंदारिया, फिरोज शेख, प्रीतम बारी, त्याचबरोबर पंकज पाटील अर्थातच पालन, आणि इम्पॅक्ट प्लेअर आहे तो रोहित नार्वेकर. चतुर हा संघ तुम्ही एकामध्ये बघताय, तो म्हणजेच दाटसकळ स्टार गोवा. एस ए ब्रह्मा बॉईज आपण बघतोय सिद्धेश भोसले आणि त्याचबरोबर मॅनेजर दिलीप गवस यांचा हा संघ. त्याचबरोबर मंदार गुरव, किसन देवेंद्र, नागेश वाडेकर, सागर रणपिसे, राजेश शर्मा, त्यानंतर रोहित खरत, गिरीश कोचरेकर, सोनूबेन, मोहोल कांगणे, मोहीन, आणि त्याचबरोबर प्रथमेश असा संघ तुम्ही बघतायत. त्यापैकी दोन्ही सलामीचे फलंदाज आपण ग्राउंडच्या आतमध्ये बघतोय. पंच सिग्नल करता सामने सुरू होण्याचा. नागेश वाडेकर स्ट्राईक गेल स्वतःकडे आणि त्याच्यासोबत आलाय तो म्हणजे सागर रणपिसे, तो बॅटिंगसाठी. आणि बघायचं आहे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं धाटसकळ स्टार गोवाकडनं कुठला गोलंदाजी ते सज्ज होईल. याच्या मागे केतन मात्रे सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आय थिंक बॉलिंग मार्कवर सज्ज होते पहिले षटक घेऊन. दोनों टीम का अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है। 12th मैन धाटसकल स्टार और एस ए ब्रह्मा बॉयज, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. महेश साखळकर आपला सुद्धा खेळाडू पाठवायचा आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, मुकाबला शुरू होने जा रहा है। आशीष गेंदबाजी करने के तैयार, बल्लेबाज नागेश ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, डिपेस टक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया है और एक रन लेने का मौका। प्रारंभिक बैटर मैदान के अंदर नागेश और सागर। दाटसकल स्टार बनाम एस ए ब्रह्मा बॉयज, ये बहुत बड़ा मुकाबला, चौथे दिन का खेल। और साकिब प्रीमियर लीग 2024 आप देख रहे हैं tenniscricket.in पर। पिछले 3 दिनों में दर्शकों का बहुत ही अच्छा सपोर्ट रहा। ऑनलाइन बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ रहे हैं। आशीष गेंदबाजी करने का तैयार, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज सागर। रिवर्स स्वीप, अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए बेहतरीन टाइमिंग। गली पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी है, बीच का फासला चीरती भी गेंद बॉडी लाइन के बाद 4 रनों के जाते भी रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक। खूप सुरेख फटका, जणू काही एखाद्या सुईचा दोरा व्हावा ना तसा हा फटका होता. तंत्रशुद्ध टायमिंग आपण बघतोय की चेंडू बरोबर लोल फुटा सुद्धा बॅटर बरोबर गिबलिंग केला, वॅक एंड एरिया, गॅप खूप मोठा, आणि निश्चित आपण बघतो की पॉवर प्लेमध्ये एक पॉवर पॅक शॉट आणि सुरुवात चांगली केली आहे स्ट्रायकिंग एंडला सागर रणपिसेने. हमेशा ये जो स्ट्रोक है ना प्रसाद, जोखिम भरा होता है और ये जोखिम भरा स्ट्रोक सागर ने खेल दिया सफलता के साथ। सागर रन पे से 4, स्कोर 5 बगैर किसी नुकसान के। नागेश वाडेकर, इनके नाम पर एक शतक है, तो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है इस सीजन में और रबर बॉल में बहुत बढ़िया प्रदर्शन रहा। कड़े कड़े अवसर पर खेलना चाहते थे, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। केतन को आप देख रहे हो विकेट के पीछे, लेग बैक का इशारा अंपायर ने किया। अंपायर ने कहा कि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर खड़े, इंपैक्ट देखा जाएगा। जिस तरह से एक्शन रिप्ले देखे, स्टंप के करीब से गेंदबाजी और थोड़ा सा आउट ऑफ द स्टंप गेंद टप्पा खाते नीचे रही है। पहले ओवर की कहानी, गेंदबाजी कर आशीष मेहरुल, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक, मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया है। दर्शनीय स्ट्रोक नागेश का, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए।
खूप सुंदर, खूपच सुंदर लिहिलं या फटका आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर खूप चांगला रूम भेटला आणि अवे फ्रॉम द बॉडी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साइड पर खींच के मारा, एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा. नागेश वाडेकर कमाल कर रहे हैं. पहले चौका, उसके बाद में छक्का, मिला मौका, जड़ दिया शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का. वॉट अ शॉट, अप्रतिम फटका. यावेळेस आपण फटका बघितला तो म्हणजे कव्हर्समध्ये थोडासा वाईडिश लॉंग ऑफला बघितला. त्यानंतर आपण बघितला ऑनसाईडला स्लॉग हिटचा अप्रतिम टायमिंग बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. टायमिंग आपण बघितलं खूप चांगलं, ताकद बघितली चांगली आणि फटका मग बघतोय 6 धावा देऊन जाईल तो नागेश वाडेकरला आणि SA ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाला. धावसंख्या 16. कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, आगे भी आए, लेकिन इस बार आशीष मेरुल तैयार थे. माइंडसेट बहुत अच्छा, ऑफ टर्म के बाहर रखा, बीट हुए बल्लेबाज. पहले ओवर की कहानी, स्कोर कुल मिलाकर 16 रन. ऐसे ब्रह्मा बॉयज का आगाज बहुत ही बढ़िया हुआ है. नागेश वाडेकर प्रसाद भिवंडी बिग बैश में इन्होंने शतक चढ़ने का कारनामा किया था. सागर रन पे से तो बहुत दमदार खिलाड़ी है. पहले ओवर की शुरुआत बहुत ही शानदार ऐसे ब्रह्मा बॉयज की. हो निश्चितच आक्रमक सुरुवात करून दिली. इव्हन त्यांना माहिती आहे की दाट सकळ स्टार आणि या संघामध्ये स्टार नाही, हे सुपरस्टार आहेत असं मी म्हणेन. असे चांगले आणि दर्जेदार खेळाडूचा संघ महेश साखळकरने बांधलाय. इव्हन जेव्हा दाटसकळ स्टार संघाने जेव्हा चॅम्पियनशिप गतवर्षी पटकावली, डिफेंडिंग चॅम्पियन, तेव्हा हाच संघ घेऊन महेश साखळकर ग्राउंडच्या आतमध्ये उतरला होता आणि तोच कॉन्फिडन्स त्यांनी पुन्हा एकदा त्या संघावर दाखवला आहे. आणि त्याच्यासमोर जर खेळायचं असेल निश्चित चांगली सुरुवात करायला हवी. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायला हवी, पॉवर प्लेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा गोळा करू शकता, हा विश्वास मात्र सिद्धेश भोसलेंनी दाखवला आपल्या फलंदाजांवर. आणि ती सुरुवात नागेश वाडकर अर्थातच नागाने करून दिली. चांगली बॅटिंग केली, एक षटकार एक चौकारच्या मदतीने 11 तो खेळतोय. सागर रणपिसे एक टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहे सागर रणपिसे. आणि जसा सामना असेल, जशी सिच्युएशन असेल, जसं प्रेशर असेल, त्यानुसार तो मोल्ड होऊन बॅटिंग करतो. ही सागर रणपिसेची मागच्या कित्येक वर्षातली ओळख आहे. रायगड सारख्या संघाला सुरुवातीच्या काळामध्ये रिप्रेझेंट केलं आणि आता मात्र मोठमोठ्या संघाचे दरवाजे त्यांनी निश्चित ठोकावलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16 धावा दाखल. चांगली सुरुवात SA ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाची. जिनके अंदर होता है कुछ कर गुजरने का जुनून, उन्हें ही मिलता है कामयाबी का सुकून. पहले ओवर में बिल्कुल वो सुकून मिलेगा. नागेश वाडेकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है. 11 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया और शॉट सिलेक्शन बहुत ही बेहतरीन था. फिरोज टप ऑफ टप के बाद टप्पा खाते गेंद नीचे रही है. ऑन साइड पर डीप मिड विकेट, या एक बार फिर काउ कॉर्नर क्षेत्र में गेंद को खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. स्ट्राइक रन पर बैटर सागर रन पे से इस प्लेइंग ऑन 4, स्कोर 16 पर नन. दूसरा ओवर प्रगति पर है. फ्लैंक स्लिप, एक पॉइंट कवर, डीप स्ट्राइक कवर मिडा, मैंडेटरी पावर प्ले ऑन. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर और 4 खिलाड़ी ऑन साइड पर हैं. ऑफ टर्म के बाहर बहुत अच्छी गेंद थी, ज्यादा गति नहीं थी लेकिन लेंथ बहुत बढ़िया, रक्षात्मक तरीके से गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. फिर उस गेंद को शॉर्ट स्ट्राइक कवर में फील्ड करने जा रहे हैं. एक रन लेने का मौका. टीम के कप्तान ओंकार के साथ चर्चा हो रही है. महेश साकलकर कप्तान है, लेकिन अनुभवी खिलाड़ी है ओंकार देसाई. मैदान के अंदर चर्चा करते हुए फिर उसके साथ, और बहुत साल तक ये क्या खिलाड़ी है, टेनिस क्रिकेट खेल रहे हैं. तो ओंकार देसाई अनुभवी खिलाड़ी, उनका अब क्या योगदान रहेगा इस मंच के साथ, इस क्रिकेट के साथ, इस मैच के साथ. ऑफ टर्म के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, आपका खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया है अमित नाइक. गेंद को फील्ड करते हुए वाइडिश लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ, डीप स्ट्राइक कवर से वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में इनको आना पड़ा और गेंद को वो फील्ड किया गया था. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 19 रन बगैर किसी नुकसान के. नागेश वाडेकर 13 पर खेल रहे हैं, 5 गेंदों का सामना किया. सागर रन पे से 5. ऑफ टर्म के बाहर बाहरी किनारा लगा था, बहुत अच्छी गेंद थी, सुंदर गेंद, टप्पा खाते ऑफ टर्म के बाहर चली गई और थोड़ा सा शरीर से दूर, आंखों से दूर गेंद को खेल दिया था बल्लेबाज नागेश ने. नागेश पहुंच चुके 14 पर. सागर रन पर से 5, स्कोर 20 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. फिरोज फ्रंट लाइन गेंदबाजी, कॉम्बॉक्शन से गेंदबाजी कर रहे हैं. रोडेंट से जब आशीष ने गेंदबाजी की तो उनको टैकल किया गया, अनसेटल किया गया, डोमिनेट किया बल्लेबाज नागेश ने. ओ ये करीबी मामला था, वाइड बॉल का इशारा. क्या लेग स्टंप के ऊपर से, लेग स्टंप से बाहर गेंद चली गई है. तो विश्वनाथ लिंगायत मैदान के अंदर है. अंपायर के तौर पर इन्होंने वाइड बॉल का इशारा किया. विश्वजीत गरुड़ का बल्ला आपने देखा, बोला बहुत बढ़िया बल्लेबाजी रही पहले पारी में, पहले मैच में.
फिरोज गेंदबाजी कर रहे, स्कोर 21 विकेट के नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बहुत अच्छी गेंद, वाइड यॉर्कर। इस बार फिरोज कारगर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। दूसरे ओवर का खेल, स्कोर 21 पर नन। पहले विकेट के लिए 21 रन की साझेदारी, लेकिन इस ओवर में फिरोज की गेंदबाजी बहुत बढ़िया। एक्शन रिप्ले देखे, ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर, सटीक लाइन पर गेंदबाजी। रिवर्सिव खेलना चाहते थे, इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। पॉइंट पर खिलाड़ी है ओंकार देसाई ने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का मौका। पहले ओवर की अगर तुलना की जाए तो फिरोज का ये ओवर प्रसाद बहुत ही अच्छा था। 2 ओवर के बाद 22 बगैर किसी नुकसान के। नाही, खूप सुंदर इम्पॅक्टफुल ओव्हर असं मी म्हणेन किंवा इम्पॅक्टफुल षटक म्हणेन. आणि निश्चित म्हणेन की धावसंख्येला चांगला अंकुश लावणारा, कंट्रोल करणारं षटक फलंदाजांना आपण बघतोय म्हणजेच फिरोजचं. फिरोज एक डावखुरा गोलंदाज आहे जो नेहमीच अशाच पद्धतीने गोलंदाजी करतो, धावसंख्येला अंकुश लावतो, विकेट सुद्धा काढतो. पण या मुवमेंटला आपण बघतोय की चांगला कंट्रोल केला आपल्या गोलंदाजीमध्ये. धावफलकावर आपण बघतोय धावसंख्या 12 आहे, जी पहिल्या षटकामध्ये खूप चांगली आपण बघितली होती. सुरुवात चांगली झाली होती, अशा मुवमेंटला धावसंख्येला चांगला अंकुश लावलाय. एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये. आणि नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज वरच्याच लेवलला असतो. आणि आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येईल. स्क्रीनवर तुम्ही बघतायत केतन म्हात्रे या संघामध्ये दाखल झालाय आणि सलग या स्पर्धेमध्ये 2 वेळा मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा एकमेव खेळाडू आपण बघतोय, जो तुम्हाला आज धाटसकळ स्टार संघामध्ये विकेटच्या मागे ॲज अ कीपर म्हणून कामगिरी पाहत असताना बघायला मिळतोय. बायकर मॅन ही पदवी आकाश तारेकर नंतर कोणाला जाते तर निश्चित केतन म्हात्रेला जाते. आकाश तारेकर ग्रामीण क्रिकेट हल्ली खूप कमी खेळतो, पण सातत्याने ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमात करिअरमधल्या सगळ्यात जास्त बाईक जर कोणाकडे असतील तर निश्चितच नाव आहे केतन म्हात्रे. फक्त ग्रामीण क्रिकेट नाही, इवन सांगेम प्रीमियर लीग मधली सुद्धा एक बाईक त्याच्या नावावर आहे. 37, ये जो आंकड़ा है बिल्कुल बहुत बड़ा है। 37 बाइक उनके पास और उसके साथ 4 फोर व्हीलर, तो हमेशा ड्राइविंग सीट पर होते ही है, चाहे रबर बॉल हो, टेनिस बॉल हो। 22 बगैर किसी नुकसान के। आशीष मेहरुल का ये दूसरा ओवर ऑनसेट पर खेल दिया। बल्लेबाज ने पहले ओवर में महंगे समय थे, दूसरे ओवर में फिरोज ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। तीसरा ओवर प्रगति पर, स्कोर 23, 23 रन स्कोर बोर्ड पर। आशीष मेहरुल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। धाट से कल स्टार और एस ब्रह्मा बॉयज के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। टपकाती गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है। इस गेंद को ऑफसेट पर खेलना तो चाहते थे, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बल्ले का अनुने किनारा, केतन की तरफ गेंद आई, रन बनाने का कोई मौका नहीं है। आशीष मेहरुल इस ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। नागेश वाडेकर 14 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, सुंदर गेंदबाजी, बाहरी किनारा लगा। फ्लाइट पर खिलाड़ी तैनात है। इस बार सिंगल के साथ संतुष्ट होने वाले बल्लेबाज महेश साकलकर टीम के कप्तान इस वक्त फ्लाइंग स्लीप पर है। 5 लेग पर खिलाड़ी एक कली पॉइंट पंकज पालन, पालघर प्रीमियर लीग के आयोजन करता। टप्पा खाती ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, तो वाइट बॉल का इशारा। मिस्टर स्टार्स स्कोर आगे बढ़ता बात। तीसरे ओवर में 25 रन बगैर किसी नुकसान के। आशीष मेहरुल का ये दूसरा ओवर है। ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी भी बहुत उम्दा करते हैं आशीष मेहरुल। आज फ्रंटलाइन गेंदबाज के तौर पर इनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव मिल रहा है। अभी आउट ऑफ द स्टंप फिरोज ने गेंदबाजी की, उनको कॉपी करने का पूरा प्रयास आशीष मेहरुल द्वारा। आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर, एक भी गेंद स्टंप के अंदर नहीं है। बेहतरीन गेंदबाजी आशीष मेहरुल द्वारा इस ओवर में, और फॉलो कर रहे बहुत बढ़िया तरीके से। बल्लेबाज सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर आए थे। गति परिवर्तन भी बहुत बढ़िया कर रहे हैं आशीष मेहरुल, अपने किरदार को निभाते हुए और कमबैक कर रहे हैं। पहले ओवर में आप महंगे होते तो उसके बाद में कप्तान ने आपके हाथ में गेंद दी है, उस विश्वास को सही साबित करते हुए। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। एक्स्ट्रा कवर पर आशीष मेहरुल ने गेंद को फील्ड किया, बांध के रखा है। क्या गेंदबाजी करे। 3 ओवर 25 रन बगैर किसी नुकसान के। एससी ब्रह्मा बॉयज प्रसन्न स्टार्ट पहले ओवर में बहुत बढ़िया रहा था। शानदार बल्लेबाजी नागेश वाडेकर और सागर रणपीसे द्वारा, लेकिन वो मोमेंटम अपने पास बरकरार नहीं रख पाए। उसकी वजह थे फिरोज का बहुत ही अच्छा ओवर, और आशीष ने दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी की है।
नाही निश्चितच पहिल्या षटकाकडे धावसंख्या 16 होती, पण नंतरच्या आपण दोन्ही षटकांमध्ये एक अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानावर आणि चांगलं कमबॅक केलं गोलंदाजीतनं. खास करून फिरोजने मात्र मोमेंटम मिळवून दिला, 6 धावांचं षटक टाकलं आणि आशिषने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतली जी कसब आहे, कर्तृत्व आहे किंवा आपण मोठ्या लेवलला गोलंदाजी का करतो याचं उत्तर त्याने दुसऱ्या षटकामध्ये दिलं. विकेट मिळालं नाहीये, पण मात्र खूप चांगला कंट्रोल केला आपल्या गोलंदाजीतनं. 3 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय ती 8.33 ची सध्या सरासरी, 25 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि सगळ्यात जमेची बाजू काय की विकेट एकही गमावलेली नाहीये. 3 षटकाकडे 25 धावा, दोन्ही फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या विकेटसाठी 25 ची भागीदारी. नागेश वाडेकर खेळतोय 15 वर 8 चेंडूमध्ये, तर सागर रणपीर थोडासा शांत आहे, 10 चेंडूत 7 धावा. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा फिरोज शेख बॉलिंग मार्कवर येतोय. जसं आपण बघितलं की आपण उल्लेख केला मगाशी की सर्वाधिक बाईक करिअरमधल्या केतन म्हात्रेकडे. येणाऱ्या काळामध्ये जर केतन म्हात्रे ऑटोमोबाईल जर एखादं शोरूम जर उघडलं त्यात वावगं ठरणार नाही. यामध्ये केतन म्हात्रे प्रोप्रायटर असेल. ओ चेंडू थोडंसं थांबून ऑन साईडला प्लेस केले, ते क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये उभा आहे. पॉवर प्ले कधीच संपलाय, पण धावासुद्धा आपण बघतोय की पॉवर प्ले संपल्यानंतर आटल्या आहेत त्या एस ए ब्रह्मा बॉईज संघाच्या. एकदा तिथे कंप्लीट या चेंडूवर पंचांच्या मुळीत आपण बघतोय म्हणजेच विश्वनाथ लिंगायतचे मुख्य पंच, स्ट्रायक एंडचे पंच ते बंटी केरकर, तारकर्ली मालवण. धावसंख्या 26. स्ट्रायकिंग एंडला सागर रणपिसे. नेक्स्ट बॉल फ्रॉम फिरोज. ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू. असे चेंडू टाकू शकत नाही सागर रणपिसे, अशा चेंडूसाठी तयारीतच असतो आणि तो फटका आपण बघतोय लॉन्ग लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. खणखणीत चौकार. और प्रसाद सबसे बड़ी बात थी आपने 2 ओवर में प्रेशर को बिल्कुल बरकरार रखा था, मोमेंटम अपने पास था. इस वक्त आपने वो फुल टॉस गेंद डाली है तो इसका बिल्कुल भरपूर फायदा उठाएंगे रन पे से. वही हुआ, तोहफा था, कबूल कर दिया, गेंद को बाउंड्री रन के बाहर भेज दिया 4 रनों के लिए. प्रेशर रिलीज करने वाला चौका. आणि अशा मुवमेंटला तुम्ही फलंदाजाला संधी देताय. इव्हन तो फलंदाज थोडासा आपण बघतोय प्रेशरमध्ये खेळत असतो आणि या मुवमेंटला तुम्ही ती संधी देताय, मोमेंटम मिळतो बॅट्समनला. धावसंख्या पोहोचली ती 30 वर. हो, हा चेंडू अप्रतिम होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यॉर्क लाईन इथे विकेट सॅक्रिफाईस करायला लावली आहे. कारण आता निर्णायक आपण बघतो की निर्णायक कशी षटकं असतात. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 4थ्या षटकामध्ये आपण आता खेळतोय. धावसंख्या थोडीशी माफक आहे. पहिल्या षटकाकडे धावसंख्या आपण बघितली ती 16 होती. नंतरच्या 2 षटकात ती अजून कमी झाली आणि हा प्रेशर आता वाढवू द्यायचा नाहीये. त्यामुळे इथं विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली आहे. सागर रणपिसे एकमेव चौकार निश्चित आपण बघितला मागच्या चेंडूवर, पण पुढच्या चेंडू त्याला निश्चितच विकेट सॅक्रिफाईस करायला लावली ती नागेशने. कारण रागेश चांगल्या टचमध्ये आहे आणि पहिली विकेट तुम्ही बघू शकता. आपण परफेक्ट वाईड यॉर्कर बघितला. नागेश स्ट्राईक कडे पोहोचला आणि विकेट इथे मात्र मिळते ती नॉट स्ट्रायकिंग गेला. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि पहिलाच धक्का लागेल एस ए ब्रह्मा बॉईज संघाला. और इसीलिए प्रसाद आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते. शुरुआत आपकी बहुत बढ़िया, लेकिन उसके बाद में फिरोज और आशीष ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है और ये विकेट. चेंडू हवेमध्ये बघायचा फिरोज चेंडूच्या खाली. ओ अप्रतिम अप्रतिम एफर्ट, एक्सलंट एफर्ट. तू प्रशांत जज करू शकतो, विचार करू शकतो. डोक्यामध्ये अक्षरशः सुन्न करणारा प्रकार आपण बघतोय की चेंडू टाकल्यानंतर वेगवान गोलंदाज आहे. टाकल्यानंतर तू बघतोय जवळजवळ 38 सर्कलला मिड ऑफ पर्यंत तो स्वतः धावत गेला आणि काय प्रयत्न केला बघू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये किती लांब लचक फॉलो थ्रूमध्ये किती असे क्षेत्ररक्षक आहेत जे 100% कमिटमेंट दाखवतात. त्यापैकी ही कमिटमेंट बघायला मिळाली. झेल सुटला हरकत नाहीये, पण प्रयत्न मात्र 100% केले ते फिरोजने. धावसंख्या 31. स्ट्रायकिंग गेला मंदार गुरव, नवीन फलंदाज. मंदार गुरुचा हा फटका हवेमध्ये, चेंडू मिस टाइम, थोडासा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा दूर उभा आहे. अमित नाईक चेंडूवर पोहोचतोय आणि मंदार गुरव अर्थातच बंड्या आहे. बंड्याने खातं उघडलं एका धावेने. भाई गवस यांनी हा बांधलेला संघ सिद्धेश भोसलेवर दाखवलेली जबाबदारी आणि आज संघ ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय. एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी. 32 लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. फुल टॉस आहे. नागा सोडेल का? निश्चितच सोडणार नाही आणि नागाने ठोकलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. लांब लचक षटकार. यॉर्क करने की कोशिश कर रहे हैं हर उसमें थोड़ा सा फंसते हुए फिरोज शेख. और देखिए ये स्ट्रोक आखिरी गेंद पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला गया और फुल टॉस के शफल हुए थे, वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे. फुल टॉस गेंद पर बल्लेबाज टूट पड़े हैं. अंत भला तो सब कुछ भला. नागेश का बल्ला माशाल्लाह. नागाचा फटका, अप्रतिम फटका आपण बघतोय स्क्रीनवर सातत्याने तो फटका वेगवेगळ्या अँगलने दाखवला जातोय. जागा भेटली म्हणजेच काय, नागाला मिळाली जागा आणि फटका बघा, झगामागा झगामागा झगामागा. 38 लॉस ऑफ 1 आफ्टर 4. चाबुक बल्लेबाजी कर रहे हैं. इसमें कोई संदेह नहीं है. वैसे अगर सूरज चौहान के भाषा में कहा जाए तो झापुक झुपुक बल्लेबाजी करते हुए इस वक्त बल्लेबाज नागेश वाडेकर. ही इज प्लेइंग ऑन 23, स्कोर 38 पर 1.
सरासरी आपण बघतोय की 2 आणि 3 षटकांमध्ये खाली घसरली प्रशांत, पण ती सरासरी आता मात्र अजून इन्क्रीज करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या आपण बघतो की 9.5-0 आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजेत्या संघांमध्ये लगेचच नेक्स्ट मॅच खेळवली जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स वर्सेस राहुल 11 हा संघ तुम्ही बघितला आणि ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई हा संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजेता होतोय. राहुल 11 नंदुरबार संघाला पराभव पत्करावा लागला, पण निश्चितच आव्हान अजूनही जिवंत आहे त्यांच्या त्या संघासाठी. आणि बघायचं आहे नंदुरबार एवढा लांबचा प्रवास करून इथे मात्र काहीतरी आम्ही करून जाऊ, हा वेगळा एक निश्चय त्यांना पुढच्या मॅचमध्ये त्यांना घेऊन यायचा आहे आणि बघायचं आहे त्यांचा काय परफॉर्मन्स बघायला मिळतोय. 2 गोलंदाजांनी 4 षटकं कंप्लीट केली आहे. बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन पंकज पाटील उर्फ पालन बॉलिंग मार्कवर येतोय. समोर उभा मंदार गुरव. धावांचा वेग वाढवण्याची आता गरज आहे, नितांत गरज आहे आणि ती क्षमता आहे फलंदाजीमध्ये मंदार गुरवच्या. मंदार असू दे, नागेश असू दे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट हा होता. चेंडू हलकासा यष्टीवरनं जात होता, पण थोडासा शफल होऊन ऑन साईडला, जो सगळ्यात जवळची बाउंड्री आहे, ज्या ठिकाणी आपण बघतो की ओव्हल शेप मैदान आहे, अंडाकृती मैदान आहे. पॉईंट असू दे किंवा आपण बघतो कव्हर असू दे, स्क्वेअर लेग असू दे, मिड विकेट असू दे, ही बाउंड्री खूप जवळ आहे आणि त्या ठिकाणी हा षटकार मारण्याचा मंदारचा प्रयत्न होता, तो फसलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय पंकज पाटीलचा. पुढील चेंडू ओव्हर द विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप. बस बघितलं फलंदाज बाहेर निघतोय, तो अजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी ताबडतोब आपले दोन्ही हात स्ट्रेच केले. सांगितलं बंटी केरकर यांनी आमच्या विराज तेंडुलकरला की हा चेंडू वाईड आहे, त्यामुळे अतिरिक्त धावेत अजून एक भर होईल. धावसंख्या पोहोचेल ती 39 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी. रिव्हर्स अटेम्प्ट, पण पाय परफेक्ट लाईन खूप परफेक्ट आहे. या चेंडूवर आपण बघतोय गोलंदाज पंकज एक उंचपुरा गोलंदाजा. काल आपण दर्शन बांदेकरचा पण उल्लेख केला. दर्शन बांदेकरची हाईट आपण बघितली कम से कम 6.5 फूट आणि चेंडू जर डिलिव्हर करतो 7.5 फुटावरनं खाली येतो. तसंच आपण बघतो की पंकज पाटील सुद्धा 6.5 फीट अबोव आहे आणि चेंडू तिथून डिलिव्हर करत असताना परफेक्ट डिलिव्हरी बघायला मिळते. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बॅक टू बॅक डॉट बॉल. मॅग्निफिसन बॉलिंग बाय पंकज पाटील. जखडून ठेवलं अक्षरशः मंदार गुरव सारख्या फलंदाजाला. अक्षरशः आपण बघतो की बेड्या घातल्यात पायामध्ये, मोठा फटका मारण्याची संधी अजिबात देत नाहीये. तर नागेश वाडेकर एकावरला आपण बघतो 11 चेंडूमध्ये 23 वर खेळतोय, त्यामुळे तो जर स्ट्राईक एंडला आला तर एक चांगली धावसंख्या किंवा चांगली फटकेबाजी, कारण सेट बॅट्समन आहे, त्याच्याकडनं बघायला मिळू शकते. 39 फॉर 1. हा चेंडू हलकासा आपण हलता बघतोय आपण, लेग स्टिकच्या बाहेरून निघून गेलाय. पंकज पाटीलच्या डोक्यावर गेलेले हात खूप काही सांगून जात आहेत, कारण चेंडू त्याने परफेक्ट टाकला होता. हलकासा बाहेर निघाला चेंडू, हलकासा फुंकर घालून स्टंपला निघून गेला तो विकेट किपर केतनच्या हातामध्ये. कारण ज्याप्रमाणे आपण बघतोय की स्टान्स ॲक्शन रिप्लेत बघूया आपण एक्झॅक्टली चेंडू कुठून निघून गेला. बघू शकता हा चेंडू लेग स्टिकच्या किंचितचा बाहेर, किंचितचा म्हणजे ती मातीची उडली ना, ती स्टंपला जाऊन चिकटकली असेल. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, कव्हरमध्ये फटका, तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत राकेश कर येतो चेंडूवर. राकेश कर या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, मालिकेवर सुद्धा पुरस्कार त्यामात्र या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे 2018 मध्ये. एक्सलंट बॉलिंग. स्ट्राईकला नागाने फटकावला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत चांगला प्रयत्न होता, पण चेंडू निघून जातोय. पुन्हा त्या नागाला मिळालेली जागा आणि चेंडू फटकावलाय तो वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पंकज पाटिल सदी भी गेंदबाजी बिल्कुल कर रहे हैं और इस वक्त अगर देखें तो मौका मिला बल्लेबाज को अपने बाजों खोलने के लिए और फुल टॉस गेंद उसके ऊपर प्रहार किया गया. बॉर्डर पर खिलाड़ी तैनात, मुझे लगा थोड़ा सा रिलैक्स थे, कोशिश जरूर की गई, कामयाबी नहीं मिली और प्रेशर जब बन रहा था तब जाकर वो चौकाया नागा के बल्ले से. फुल टॉस आहे, पॅरलल स्ट्रोक, वॅकेंट एरिया आणि सीमारेषेच्या बाहेरच जाईल. हल्ला गोल आणि इथे आपण बघतोय षटकार ठोकलाय नागाने, नागेश वाडेकरने. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. 5 ओवर की कहानी समाप्त हुई 51 एक विकेट के नुकसान पर. लगातार 2 गेंदों पर 2 बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है. सफल हुए थे, फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज ने पढ़ लिया था, बल्ले के बीचों बीच खेल दिया, ऑन साइड पर आड़े बल्ले से इस गेंद को खेल दिया था. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज नागेश द्वारा. 5 ओवर के बाद 51 एक विकेट के नुकसान पर. और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए बल्लेबाजी करने वाली एस ए ब्रह्मा बॉयज टीम के धाव संख्या 51 धावा धाव फलकावर. विश्वनाथ लिंगायत सुद्धा मात्र मागे येऊन बघतात की एक्झॅक्टली धावा किती झाल्या आहेत त्या.
आणि 51 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय धावफलकावर. आणि सुरुवात चांगली निश्चित म्हणे की जसं मागाशी उल्लेख केला की स्ट्राईक एंडला वन डाऊन बॅट्समन आपण बघितला फलंदाजीला आला मंदार गुरव, पण त्याच्या बॅटमध्ये धावा तशा येत नव्हत्या. पण नागेश वाडेकर जसं स्ट्राईक एंडला पोहोचला आणि जेवढ्या चेंडू डॉट गेले होते, जेवढा प्रेशर बनला होता, तो प्रेशर पूर्णपणे शिफ्ट करत असताना इथे मात्र चांगली बॅटिंग 10च्या पलीकडे रन रेट घेऊन गेलाय. जो मगाशी आपण बघितला की 9.50 होता, तो 10च्या पलीकडे 10 आपण बघतोय की 2-0 आता सध्या आपण रन रेट बघतोय आणि धावफलकावर बघतोय ते 51 धावा. निर्णायक षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि बघायचं निर्णायक षटकामध्ये आता कुठला गोलंदाज येईल. ऑप्शन भरपूर आहे या संघामध्ये. प्रीतम बारी आहे, राकेश कहर आहे आणि बघायचं आहे बोली मार्कवर कुठला गोलंदाज येईल तो निर्णायक षटक घेऊन. कारण चांगली गोलंदाजी आपण बघितली आतापर्यंत, ते म्हणजेच फिरोजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर आपण बघतो की म्हणजेच पंकज पाटीलला पहिल्या काही चेंडूमध्ये निश्चित त्याला यश मिळालं, निर्धाव चेंडू टाकले होते, पण शेवटच्या 2 चेंडूवर नागेश वाडेकरने 2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकार वसूल केला. 2-2 षटकांचा स्पेल बघू शकता आपण पूर्ण केला. तो म्हणजे सर्वप्रथम आशिष मेहरुलने 2 षटक, एकही निर्धाव नाही, 18 धावा धावफलकावर, एकही विकेट नाही. त्यानंतर फिरोज शेख 2 षटक, एकही निर्धाव नाही, धावसंख्या 19 खर्च केली आणि एकही विकेट नाही. बॉलिंग मार्कवर प्रीतम बारी मॅन फ्रॉम पालघर. आणि बघायचं आता मात्र या धावसंख्येला पुन्हा अंकुश लावण्यामध्ये त्याला यश मिळतंय का. नागेश वाडेकर स्ट्राईक कधी येईल ही मात्र आता अपेक्षा त्यांचे समर्थक करतायत एस ब्रह्मा बॉईजचे. कारण नागेश ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय अत्यंत वाखाणण्याजोगी 13 चेंडू 33वर आतापर्यंत तो नाबाद खेळतोय आणि खूप चांगली दांडगी फटकेबाजी आपण नागेश वाडेकरची बघितली आहे. त्यामध्ये आपण बघितलं की षटकारांची संख्या एकूण 3 आहे, 1-2 चौकार आहेत, बाकी सर्व सिंगल डबल आहेत. पण जोपर्यंत तो ग्राउंडवर आहे किंवा स्ट्राईक एंडला जेव्हा येईल तेव्हा मोठे फटे निश्चित बघायला मिळतील. प्रीतम बारी बॉलिंग मार्कवर लास्ट ओव्हरमध्ये निर्णायक षटकामध्ये उजव्या तरे ओव्हर द विकेट अटॅक करेल. ओ अप्रतिम लेग कटर, सुरेख चेंडू, फसवा चेंडू, तो म्हणजे पूर्णपणे डॉमिनेट करून गेला तो मंदार गुरवला. इव्हन मंदारच्या पुढ्यात पडलेला चेंडू होता, थांबून खेळायचा प्रयत्न निश्चित मंदारने केला, पण हलकासा लेग कटर बघायला मिळाला आणि तो थेट निघून गेला तो विकेट किपरकडे. चेंडू जातो तो निर्धाव, धावसंख्या ती कायम धावफलकावर 51 धावा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रीतम बारी वैयक्तिक पहिलं षटक आणि निर्णायक षटक या इनिंगमधलं. थांबून खेळायचा प्रयत्न, थोडासा आतमध्ये येते चेंडू, अपील पंचांकडे, एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेलाय, प्लम पकडला गेलाय आणि विकेट पुढच्या चेंडूवर काढली आहे प्रीतम बारीने आणि मंदार गुरव बॅक टू डग आउट. सुंदर गेंदबाजी प्रीतम बारी द्वारा इस ओवर में, और मंदार हमेशा थोड़ा अक्रॉस खेलते, ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास किया गया था. 5 स्टंप के ऊपर आए थे, उसके बाद में पिछला पैर बिल्कुल स्टंप की तरफ चला गया. जोरदार अपील अंपायर की तरफ अगर देखें तो उंगली खड़ी करते हुए अंपायर और प्रीतम बारी को सफलता मिली. प्रसाद, प्रीतम बारी के बारे में अगर चर्चा की जाए तो वो ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी और गेंदबाजी शानदार करते हैं. तो इस ओवर में जब आखिरी ओवर चल रहा है तो नबी तुली गेंदबाजी कर, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. हा चेंडू अप्रतिम होता. आपण बघितलं की फलंदाज बाहेर आला होता, पुन्हा त्याने पाय मागे घेतला आणि त्याच मोमेंटला मात्र चेंडू बरोबर स्टंपच्या समोर टाकला आणि तिथे मात्र LBWच्या सुरुवात विकेट काढली ती प्रीतम बारीने. आणि फलंदाज थोडासा अपयशी ठरला, थोडीशी निराशा करून गेला आपल्या संघाची. कारण वन डाऊन बॅट्समनच्या सुरुवात तो आला होता, स्लॉग हिट करण्याचा निश्चितच, म्हणजे स्लॉग हिटर म्हणून त्याची ओळख आहे, पण तसं काय बघायला मिळालं नाही. 7 चेंडूत फक्त 2च धावा आणि बॅटिंगसाठी आता मात्र पोहोचला अजून एक हार्ड हिटर बॅट्समन किसन देवेंद्र. विश्वनाथ लिंगात यांच्याकडनं गार्ड घेत आहेत. टेस्ट कॅप डोक्यावर किसनच्या आणि प्रीतम बारीचा पुढचा चेंडू. पुन्हा फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. चेंडू मागे निघून जातो, तोपर्यंत इथे कव्हर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून नागेशला तरी स्ट्राईक एंडला आणलाय. हेच मात्र काम करायचं होतं. स्वतःच्या बॅटमॅनला मोठे फटके येत नाहीये तर स्ट्राईक रोटेट करा, नागेशला स्ट्राईक एंडला ना. नागेश सध्या खूप चांगल्या टचमध्ये चांगली बॅटिंग करतोय, ओपनिंगला आलाय आणि 33वर तो खेळतोय. अजूनही आता षटकाने 3 चेंडू या इनिंगमधले आता शिल्लक राहिलेत. हो, काय टायमिंग आहे, काय फटका आहे, काय कनेक्शन आहे आणि निश्चितच फटका आपण बघतोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जातोय, खूप दूरवर षटकार. बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज का. नागेश जब एक बार फिर स्ट्राइकर इनकी तरफ आते हैं तो बिल्कुल कुछ ना कुछ तो जरूर होता है. बल्ले के बीचों बीच खेल दिया, बॉटम एंड का बहुत ही अच्छा इस्तेमाल, गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बॉल डीलर के बाहर. दर्शनीय स्ट्रोक नागेश का. बघू शकता ऑफ स्टंपवर चेंडू होता, थोडासा शफल झाला, जागा बनवली, बरोबर ओव्हर पिच बॅटवर भेटला आणि काय फटका सजवलाय. सीमारेषे बाहेर षटकार बघायला मिळतोय नागेशच्या बॅटमधून. 58 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. निर्णायक षटकातले 2 चेंडू शिल्लक.
प्रीतम बारी. हा चेंडू वेगवान टाकलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, परफेक्ट यॉर्कर. आपण बघितलं तर पाय पुढे आणला होता आणि आपण म्हणतो ना कोकणामध्ये जर मागचं जर जर तुम्ही उघडं ठेवलं तर चोरी होण्याची शक्यता दाट असते आणि तेच बघायला मिळालं. मागचा पाय पुढे आला आणि बरोबर लेग स्टिकवर अटॅक केला. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. 39 रन बनाए नागेश ने, बहुत ही अच्छी पारी जरूर है, लेकिन ये जो आप विकेट देखेंगे ना तो बहुत निराश हो जाएंगे। ऑफ स्टंप के बाहर चले गए थे। हमेशा कहा जाता है कि जब आप बल्लेबाजी कर रहे हैं तो आपका ऑफ स्टंप कहाँ है उसका पता होना चाहिए। मैं कहूँगा आपका लेग स्टंप कहाँ है उसका भी पता होना चाहिए। लेग स्टंप के ऊपर गई थी, एक्शन रिप्ले में देखे। ऍक्शन ऍक्शन यष्टीच्या मागून बघ, यष्टीच्या मागून ऍक्शन केतन म्हात्रेची बघतो, बघत राहिला की एवढा सरप्राईज करणारा चेंडू तो झपकन बरोबर यॉर्क लाईनला आला. एकदम ट्रोक कशर यॉर्कर होता जो एक्झॅक्टली आपण बघतोय की स्टिकच्या यष्टीच्या एकदम बॉटमला लागला आणि तिथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला. बहुत अच्छी गेंद थी प्रीतम बारी की, और प्रीतम बारी कह रहे आली रे आली, आता माझी बारी आली। प्रीतम बारी अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानावरती। रोहित खरात हा नवीन आलेला फलंदाज, स्ट्रायकिंगला लावकरा फलंदाज आहे आणि षटकातला इनिंगमधला हा शेवटचा चेंडू. हा ऊन सावलीचा खेळ तर आपण प्रत्येक वर्षी या ग्राउंडवर बघतो. आपण बघतो आता मळब वातावरण झालंय आणि बघायचं तेव्हा आता किती फायदेशीर ठरले कुठल्या संघासाठी या मोमेंटला. दक्ष साऊंडच्या माध्यमातून आमचा आवाज रसिकांपर्यंत पोहोचतोय, त्याबद्दल दक्ष साऊंडचे आभार. धीरज नाईक. लास्ट बॉल टू गो. फुलटॉस आहे, खेळलाय चेंडू डीपमध्ये, वाईड स्लॉंगमध्ये देश चेंडू कव्हर करत रनआउटची संधी आहे आणि चेंडूची फेक अप्रतिम झाली आहे. अमित नाईकचा अप्रतिम थ्रो आणि फलंदाज किसन देवेंद्र ऑल्सो बॅक टू डग आउट ऑन लास्ट बॉल. फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. धावसंख्या 59 आणि 60 धावांचं लक्ष असेल ते धाट सकळ स्टार गोवा या संघासमोर. प्रीतम बारी की ओवर की अगर कहानी देखें तो 8 रन दिए, 2 बसफलता भी इनको मिली है। इवेंट पे ओवर की समाप्ति भी है 6 ओवर के बाद 4 विकेट के नुकसान पर। दार्शकल गोवा डिफेंडिंग चैंपियन टीम है और इस मैच में नागेश ने ज़बरदस्त बल्लेबाजी की है। नागेश वाडेकर 15 गेंदों में 39 रन, प्रीतम बारी ने इनको क्लीन बोल्ड किया था। सागर रन पे से 11, प्रारंभिक बल्लेबाजों का योगदान बहुत अच्छा रहा। 12 गेंदों में रनआउट केतन म्हात्रे, मंदार आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, किशन 1 रन और रोहित करात 1 रन। तो प्रसाद इस मुकाबले में बहुत ही महत्वपूर्ण खेल रहा नागेश वाडेकर का। देखते गेंदबाजी। 59 लॉस ऑफ 4, टार्गेट इज 60. आशिष मेहरुल 2 षटक 18 धावा, 9ची इकॉनॉमी, 6 चेंडू डॉट, विकेट नाही. फिरोज शेख 2 षटक 19 धावा, 9.5ची इकॉनॉमी. त्यानंतर पंकज पाटील 1 षटक 13 धावा, 13ची इकॉनॉमी. पण सगळ्यात इम्प्रेसिव्ह बॉलिंग आणि खास करून स्लॉगरमध्ये प्रीतम बारी 2 विकेट्स काढल्या, फक्त 8च धावा, 8ची इकॉनॉमी. फॉल ऑफ विकेट, फर्स्ट विकेट डाऊन 30, सेकंड ऑन 51 आणि थर्ड आपण बघितलं त्याप्रमाणे त्या मुवमेंटला आपण बघतो खूप चांगली गोलंदाजी मार्कर तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर आपण बघतो की धावसंख्येला चांगला अंकुश लावला आहे. 60 धावांचं लक्ष आहे, 6 षटकांचा सामना, प्रति षटकामागे 10ची सरासरी रिक्वायर आहे आणि बघायचं आहे या मुवमेंटला कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. आपण थोडीशी विश्रांती घेऊया प्रशांत, तुझ्यासोबत मी विश्रांती घेतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो या पुढच्या इनिंगमध्ये या धावसंख्येचा पाठलाग दाट सकट स्टार कोणत्या क्षणामध्ये करणार की ह्या 60 धावा पुरेशा डिफेंड करण्यासाठी. SA ब्रह्मा बॉयज काळा चौकीला याची स्टोरी, याची कहाणी, याचं उत्तर कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया आपण. आवाज हरीश काकोडकर आणि अशोक नाईक यांना धन्यवाद. Hello, check, test.
Test one. हॅलो Test. हॅलो हॅलो धन्यवाद प्रसादजी परब, धन्यवाद प्रशांत आदिवडे. सलामीची जोडी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी करते. त्यानंतर मात्र फलंदाज थोडेसे डेपाळत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानात आपण बघतोय. नागेशच्या फलंदाजीत 39 धावा, सागर रणपिसे 11 धावा. त्यानंतर धावांचा ओघ मंदावला. 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष हे सामना जिंकण्यासाठी धाडसाकळ गोवा क्रिकेट संघासमोर. These are the sponsors who have helped us immensely. And you can see on the screens all the sponsors, and they are here as well. That they have been given that enough space, and their sponsorship has immensely helped us to organize this Sangam Premier League. And without the sponsors, it is not possible to even think of such a big organization organized by Vajra Sports and Cultural Club, a tournament which is worth 5 lakh cash prize money for the winners. And you can imagine how much big it is as far as the prize money is concerned in Goa. So we thank from the bottom of our heart wholeheartedly to all the sponsors who have seen on the screen on tennis cricket, as well as their boards are their advertising boards are being placed here on the ground. सो आमी तुमकां मनाकाळजांतल्यान तुमचे उपकार आठयता. जितले जाण बरे मागप्यांनी आमकां मदत केल्ली आसा, हातभार लायिल्लो आसा, बारीक जावं मोठो जावं, फुलाची पाकळी जावं, फूल जावं, पूण सगळ्यांची मदत जी आसा ती तितलीच आमकां मोठी आसा. आनी तुमचो वरदहस्त जो आमच्या टुर्नामेंटाक लाविल्लो आसा, तो वरदहस्ता खातीर आमी ह्या टुर्नामेंट तो मदो जैतिवंत करपाक फुडें सरल्यात. देव बरें करूं तुमकां सगळ्या बरे मागप्यांक. थँक्यू, धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक आभार. सलामीची जोडी मैदानात सज्ज होते. रजत कुडाळकर आणि रजत कुडाळकर सोबत केतन म्हात्रे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो गिरीश कोथरेकर. पंचांचा इशारा होतोय. सामना सुरू होतोय. 60 धावा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू एक लोअर फुलटॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. जोपर्यंत काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय, दोन्ही फलंदाज सहजगत्या 1 धाव पूर्ण करत धावांचं खातं हे सुरू होतंय. Yes, and 60 runs required. If you see the entire innings, the first over was a very good one, 16. Second was pretty good. It was bowled by Firoz Sheikh. Firoz Sheikh bowled 2 overs, very economical in his 2. And that's the reason why even Ashish Merul just conceding a very few runs in his second over. And crucial was Pritham Bari. That last over has given a very good ray of hope for the team of Dharsaka Stars. Girish starting the proceedings here. Very nicely played as a square cut in the backward of point region. And by the time the throw comes from the deep by the fielder towards the hand of the keeper, easy 2 runs taken. And one of the most impressive batters in Goa, who is rising up the stance and rising up on the big platform, the big arena. And many of the cricket lovers in Goa are certainly going to be big fans of this boy, Rajat Kudalkar. He plays shot down the ground just like this one, and is very elegant. There's a fielder there looking to stop the ball, but he has given the chase because ball has been timed. This is a crisp shot here, creamy shot straight down, and always looks elegant when the batter tries to hit the ball straight. हरीश सर, मागील काही वर्षात रजत कुडाळकर ज्याची फटकेबाजी आपण बऱ्याच सामन्यात बघतोय. बघा रिप्लेमध्ये बघा, एक सुंदर फटका आपण लॉंग ऑन बाउंड्रीला रजतच्या बॅटमधून सज्ज होतोय, सामना करतोय. पुढील चेंडूचा ऑप्टम्परचा चेंडू, थोडासा हवेत फटका, मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार करतोय तो. चौकारासाठी 4 धावांसाठी चांगली सुरुवात धाडसाकळ क्रिकेट संघाची. And Ashok sir, if you see both the shots, he has played with straight bat, never intended to play across. That shows the science and the caliber of this boy, just like Sarfraz Nawaz, who is playing and fencing straight down. Very good leather ball players. These players are. So someone who is hitting the ball straight at the covers, at the long off, long on region, where the most of the bowlers in tennis ball cricket think that
The balls are being hit on the leg side in the mid-wicket cow corner region. There's a fielder placed in there, but when you are placing the ball straight down the ground, it creates a doubt in the mind of the captain of the bowling team. स्वीपचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय जवळपास शॉर्ट मिड विकेटवर चेंडूची परती करतोय. पुन्हा एकदा एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. एक चांगली सुरुवात 60 धावांचा पाठलाग करताना दाडसकळ गोवा क्रिकेट संघाची. आजचा चौथा दिवस दुपारच्या सत्रात सुरू असलेली ही लढत या दोन संघादरम्यान दोन दर्जेदार बलाढ्य संघ या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आमने सामने दिसत आहेत. पुन्हा एकदा मैदानात हरिसर भरपूर सूर्यप्रकाश आपल्याला दिसतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलक पोहोचलाय तो 13. रजत कुडाळकर आणि त्यांच्यासोबत केतन मात्रे वैयक्तिक 2. रजत फलंदाजी करतोय तो 11. ज्या 11 धावात आतापर्यंत 2 खणखणीत चौकार. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीत बदल होतोय. मग या दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून बॉलिंग मार्कवर. And the first two shots straight down the ground must give a lot of confidence to Rajat Kudalkar as well as his entire management as well. Rajat, they back him very much. Darsaka Star is always a part of this team, Rajat Kudalkar, because they believe that the talent that this boy has certainly must be given the right platform. And what a opportunity for him, opportunity to play with Ketan Matre, just like in the previous season of Sangam Premier League. They had exploded and they have won them the championship in their 2023-24 edition. Trying to go down the ground on the leg side, just getting a single at the moment, and it will be Rajat Kudalkar who will be on strike. And Ashok sir, if you must have seen as a legendary commentator as you are, and has done most of the commentary in many of the parts in Goa. So if at all a batsman has good shots on both sides of the wicket, it is always an advantage. It's very difficult to set a field for such a batter. हरीसर बरोबर ज्यावेळी मोठी फटकेबाजी चांगले फटके मैदानात दिसत आहेत. लोअर पुलटा चेंडू एक सुरेख फटका कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक होते. लॉंगापूरनं बॅकअप होतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु समोर मात्र धोका टाळतोय. फक्त एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. दोन्ही फलंदाज अतिशय गुणवान दर्जेदार फटकेबाजी करतायत आणि मैदानात दोन्ही बाजूला फटकेबाजी करतात. असं नाही की लॉंग लालात मारतायत, तर लॉंग ऑफला पण फटकेबाजी बघायला मिळते. एका बाजूनं एक गोव्यातील एक मोठा खेळाडू, स्टार खेळाडू, मागील कित्येक वर्षात हरीसर तुझ्यासोबत मी पण बघतो या खेळाडूला की ज्याच्या फलंदाजी बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक येतात. What do we call this delivery? Too much of effort. Too much of effort wasted here from the bowler. Extra energy given away for no reason whatsoever. Ketan Matre will be saying, yes, I get an opportunity here for the next ball. And two of the most explosive. One is like a water, one is like a storm at the striking end. Oh, this is beautiful. What an explosive shot. Back of length just outside, and a charismatic shot from the charismatic player Ketan Matre. नक्की रिप्ले पर आपण जाऊया. त्या अगोदर मी या शॉट बद्दल बोलेन. तेवढा खराब चेंडू नव्हता ऑफ स्टंपवरचा, थोडासा शॉर्ट पिच, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जागा बनवली, अनेक सुंदर स्क्वेअर कट मैदानात, डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला, चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी, 6 धावांसाठी. ऑफस्टंपरचा चेंडू हवेत, फटका फसलाय, फटका स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक एक अप्रतिम झेल टिपला जात. पहिला गडी हा तंबूमध्ये परततोय. गिरीश कोचरेकर झेल टिपतोय. एक लोअर फुलटॉस चेंडू ऑफस्टंपरचा ऑन साईडला टोलवायचा प्रयत्न फलंदाजाला अडचणीत आणतोय. पहिला गडी केतन मात्रे तंबूच्या दिशेनं 5 चेंडूत 9 धावांची खेळी ही त्याची छोटीखानी खेळी ही समाप्त होतोय. 60 धावांचा पाठलाग करताना आणि तंबूच्या दिशेनं आपल्याला परतताना दिसतोय तो केतन मात्रे. पहिला हादरा. But certainly the shot that Ketan Matre played, that uppercut shot, the square cut in the point region, is certainly the highlight of the day. That is a beautiful, beautiful shot. It's not easy to hit such shots in tennis ball cricket. Yes, in leather ball cricket, you get pace, you get the bounce as well to have that much of wrist power. But here you have to generate the power of your
hands and arms to generate that bat speed. He has gone back to the pavilion, but shown glimpses of his form of late, Ketan Matre. And once Ketan goes back, another devastating and explosive player comes onto the crease, Omkar Desai. What a sight this is. बरोबर. गोलंदाजीत आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे थोडीशी चर्चा करत होतो की महेश साखळकर कर्णधार कधी येईल गोलंदाजीला, परंतु गोलंदाजी साईड पण अतिशय भरभक्कम मजबूत गोलंदाजी आणि त्याचबरोबर सुरुवातीचे एक 6-7 फलंदाज अशी फलंदाजाची पण भरपूर मजबूत फळी असणारा असा हा दाडसकळ गोवा क्रिकेट संघ मैदानात दाखल होतोय. तो ओमकार देसाई धावफलक 22 एका गड्याच्या मोबदल्यात. Once again, nicely bowled up, just a wide Yorker. And Ashok sir, to update you and all the viewers as well, Dharsaka Stars, for them, Sangam is very lucky and hunting ground, because not only they have won in the previous edition, the previous year, won the Sangam Premier League, but they have also won the Sangam Cricketers Leather Ball Trophy as well. And that leather ball trophy, we have seen some of the top stars also coming and performing in that in Sangam. Just like how Vajra Sports and Cultural Club is organizing such a big tournament, and they were the winners, Dharsaka Stars. Certainly, I can call them winning two big tournaments, two of the biggest trophies. Entire Goa organizes two of them is in Sangam, and they have won both of those trophies in the previous edition. हरीश सर, कर्णधार महेश साखळकरचं मलिंगाचं कौतुक हे करावं लागेल, कारण त्याने एक मजबूत संघ बांधला. एक मोठी स्पर्धा, मोठ्या स्पर्धेत तुम्हाला खेळायचं आहे आणि ट्रॉफी पटकावायची आहे, तर तेवढाच मजबूत संघ हा हवा आणि तोच प्रयत्न झालाय महेश साखळकरच्या कर्णधार माध्यमातून. एक मजबूत असा संघ बांधलाय. दुसऱ्या बाजूनं तेवढाच तोलामोलाचा तोडीचा असा संघ आहे. 60 धावांचं टार्गेट, मी म्हणेन की कमीही नाही जास्तही नाही. एक चांगलं षटक जर टाकलं गेलं 2 गडी, त्या षटकात जर बाद झाले तर मॅचमध्ये बऱ्यापैकी कमबॅक पण मिळू शकतं हे एस ए ब्रह्मा बॉईज क्रिकेट संघानं. पॉवर प्ले समाप्त झालाय. सुरुवातीची 2 षटकं, धावफलक 22 एका गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्रक्षणात बदल होतोय आणि बघूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर तो सोनू बिंड, जो इम्पॅक्ट खेळाडू आहे, तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आमच्या बरोबर विरुद्ध बाजूनं म्हणजे समोरच्या बाजूनं तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय मैदानात. $22 for 1, 38 required. That's outside edge, and that's been taken. He followed the batter. He knew that he was trying to go for the shot on the leg side and bowled it just outside the off stump. Pretty good length. Just tried to fiddle with that, put bat towards the ball, trying to get towards the third man and the point region, and the catch taken cleanly behind. So Rajat Kudalkar goes back. Second blow here for Dharsaka Stars. He's played a pretty handy knock with a couple of boundaries. Scored 12 of 6 balls at a strike rate of 200 and 22 for the loss of 2 in the beginning of the third over. Sonu Bin strikes. ज्या षटकाबद्दल आपण चर्चा करत होतो की एखादं चांगलं षटक जर टाकलं गेलं, या षटकात कमी धावा 2 गडी झटपट बाद झाले, तर मॅचमध्ये बऱ्यापैकी कमबॅक बघा आपण रिप्लेवर बघू शकतो. थोडासा लेग कटर चेंडू बॅटची कड घेतोय यष्टीरक्षक, अशी तर सुंदर असा झेल टिपतोय. मग अशी उल्लेख केला आपण 60 धावांचा, म्हणजे ज्या कमी पण नाहीत जास्त पण नाहीत. आणि बघूया या षटकात आणखी काय घडतंय. नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय. रजत कुडाळकर बाद झालाय. ओमकार देसाई मैदानात, त्याला साथ देण्यासाठी येतोय तो अष्टपैलू खेळाडू दाडसाकळ गोवा क्रिकेट संघाचा राकेश कहर हा सज्ज होतोय. एका चांगली सुरुवात, सलामीच्या जोडीची महत्वाची भागीदारी, 22 धावांची. त्यानंतर लागोपाठ दुसरा हादरा बसतोय तो दाडसाकळ गोवा क्रिकेट संघाला. 1 बाद 22 वरनं 2 बाद 22 अशी थोडीशी अडचणीत टाकणारी अवस्था. समोर डावकुरा फलंदाज राकेश कहर सज्ज होतोय. सामना करतोय सोनू बिंड, जो तिसरा षटक मैदानात टाकतोय. Rakesh Kahar, 2018 Player of the Series, won the bike in that year, is included in this squad. I just stepped around. It was a loose ball. Sometimes, as a batter, you think I have to take the
single and get me off the mark. And you are always in the defensive mindset. Many of the batters just want to go out for a boundary or a six, just like Sehwag. He starts his innings with a, for someone like Tendulkar who wants to just get a single and get himself off the mark. बरोबर, बरेचसे फलंदाज धोका टाळतायत की भोपळा फोडला पाहिजे आणि त्यासाठी चांगला अगदी फुलटॉस जरी चेंडू आला तरी त्याला सन्मान देतात आणि एकेरी धावनं आपलं धावांचं खातं हे सुरू करतायत. जागा बनवली शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय पुन्हा एकदा एक चांगली फेकी मैदानात बघायला मिळाल्या. एक सुंदर थ्रो धावपलक एका धावीने पुढे सरकतोय. एकंदरीत पोहोचलाय तो 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. So far, this has been good over from Sonu Bind. A wicket taking rid of Rajat Kudalkar behind the wickets, and then a couple of singles in both the balls against these two batters, Omkar and Rakesh. Nicely bowled, very nicely bowled, just inside that guideline, and you can see the variation coming into effect here. Slightly slower ball released from the hands. The first two balls that he bowled was medium pace bowling, slightly nippy, and I think they are trying to refer. One review is available for all the teams. So one review is what they get. So it has been referred on top for the third umpire to review and assess. We are going to see whether it's a wide or not a wide. Omkar Desai from the non-striking end thinking that it has gone past the guideline, but it depends upon at what time it has gone, and it is a fair delivery. It is a fair delivery, says the third umpire. It is at what time it passes the bat, not when it has crossed the wickets. So that is the point that umpire makes in assessing the situation, and I think the right decision has been finally made. So this is a good over here. Sonu Bind so far just considered 2 runs. This is what this is the over that gets the bowling unit S.A. Brahma boys back in the game. Nicely bowled once again, right full up. No extension of the bombs allowed here for the batter by the bowler. And this is the over that they were expecting S.A. Burma boys, and nicely bowled so far. एक चांगलं षटक गोलंदाज सनूच्या गोलंदाजीत आपण बघतोय. म्हणजे एक मोठे फटके मारण्यासाठी तो अगदी संधी देत नाही दोन्ही फलंदाजाला थोडंसं थांबवलंय. एकेरी धाव्यासाठी प्रवृत्त केलंय आणि तीच गोष्ट दोन्ही फलंदाज मैदानात दिसत आहेत. एका बाजूनं उजव्या हातानं ओमकार देसाई, डावकुरा फलंदाज राकेश कर, गोलंदाज सोनू बिंड. Finally, there is a big six from Omkar Desai. Waiting for a long time for a ball in the range that was right in the range, and it has gone straight in the stands. So that's the first six for the big man Omkar Desai, and many fans have come to watch him. So also watching live, Omkar Desai, one of the most explosive batters in tennis ball cricket, is playing here in Sangam, and he has got himself going with a square leg six, a good six. बघा आपण रिप्ले बघू शकता tenniscricket.in. ऑफ स्टंपरचा चेंडू, जागा बनवली, एक सुरेख फटका, 6 धावा मिळत आहेत. निम्मी षटकं समाप्त झाली. धावफलक 31 धावा, म्हणजे 60 धावांचं जे टार्गेट समोर ठेवलंय सामना जिंकण्यासाठी हरिसर, त्या निम्म्या षटकात निम्म्या धावसंख्येपर्यंत दाटसाकळ गोवा हा क्रिकेट संघ मजल मारतोय. And an average over till the ball number 5, just 3 runs given and a wicket taken, and suddenly the last ball he has considered a 6. So what could have been 3 or a 4 run over, suddenly it has come down to 9 run over. सोनूचं षटक चांगलं होतं, परंतु षटकाची सांगता मात्र ओमकार एका मोठ्या फटक्यानं करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल होतोय कॉमेंट्री बॉक्स कडून. 4थं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज मोहीन शेख सज्ज होतोय. जो वैयक्तिक त्याचं दुसरं षटक, धावफलक 3 षटकं ही समाप्त झालीत. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. Once again, a very good start, and they rely on Mohin Sheikh at the moment with a couple of overs, and maybe I feel with the way Sonu Bind has bowled, they might also make Sonu Bind bowl the next over from the far end. This time it is from the commentary box end, and Mohin Sheikh bowled decently, just considered 1-6 and a couple of singles in that over, and expecting him to break through in this batting order, especially get a wicket of at least both these batsmen, if not both, then Omkar Desai, who is looking dangerous. Some sort of disturbance behind the bowling crease at the moment, and they are
just asking one of the spectators to have just to sit out without disturbance. Full toss ball heaved away. There is a man in the deep, but it goes right in between the gap, right in between, bisecting perfectly both the fielder at the cow corner region and the long on region. And this lower full toss balls for a powerful player who has got strong arms is not an effective ball. You got to bowl in the perfect areas. Margin for error against Omkar Desai is minuscule. दोन क्षेत्ररक्षक नक्की होते त्या ठिकाणी एक लॉंगॉन वायडिश लॉंगॉन परंतु त्या दोन क्षेत्ररक्षकाच्या नेमका मधून चेंडू सीमा पार जातो एक लोअर फुल टॉस ऑफ स्टंपवरचा चेंडू आडव्या बॅटनं फटका मिळत आहे 4 धावा सज्ज होते पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी अल्टी पलटी डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला लाजवाब फटका लागोपाठ दुसरा चौकार फलंदाज ओमकार देसाईच्या बॅट मधून आणि या चौकाराबरोबरच धावफलक मात्र वेगानं पुढे सरकतोय 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तरी सर देख सकते आप रिप्ले में किस तरह से ये शॉट खेला था See the variety in the batting caliber of this man. Variety right from the leg side, from the square leg towards the mid wicket, switch it, and this is why he is dangerous. Where to bowl to this man when he is in full flow? If he bowl outside, he can go the reverse way. If he bowl full, he can go on the square leg or the mid wicket region. This is nicely played, rolled on top. A bouncer tried here to surprise Omkar Desai. And what a shot. Innovative and improvisation at his best from Omkar Desai. See, I was talking about somebody who is 360 degree. We have seen in the leather ball cricket. He is also looking 360 degree at the moment. This is almost like Surya Kumar Yadav playing in tennis ball cricket at the moment. Stylish and elegant. बघा आपण रिप्ले बघू शकता कसं बॉडीला त्याला रोल केलं म्हणजे पहिला चौकार जो लॉंग ऑनला त्यानंतर कव्हर पॉइंटला आणि आत्ताचा जो लॉंग लेगला चेंडू टोलवला जातो म्हणजे लागोपाठ 3 चौकार सामना अगदी थोडासा आता मात्र मी म्हणेन की हरिसर जवळ आलाय This time a mini helicopter shot, launched himself and launched out of the ground. One bounce. Good effort from the fielder coming from the mid-off to long on region. But the ball has been punched away and crunched away for 4 down the ground. थोडा ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूला मिडऑफला बघितलं होतं की सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल शेवटपर्यंत पाठलाग मैदानात बघायला मिळाला बघा कसा फटका टोलवलाय जो सामना निम्म्या षटकानंतर थोडासा शेवटपर्यंत जाईल असा अंदाज होता तो सामना जवळ आलाय 13 चेंडू आणि 12 धावा Once again a whack there. There's a man in the deep and he drops a sitter at this standard and at this level of cricket. I think this should have been just taken easily. The ball came to him nicely and into a very good position, good height as well. And they have dropped Omkar Desai, who will even rage more on the ground. So at the end of 4 overs, 49 for the loss of 2, just 11 runs required in 12 balls. The game is well in control and well in command. Situation is in the hands of Dharsaka Stars. 4 षटकं समाप्त झाले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात उरला एक खेळ तो 12 चेंडूंचा आणि या 12 चेंडूत सामना जिंकण्यासाठी करायचा आहे दाडसाकळ गोवा क्रिकेट संघाला त्या 11 धावा गोलंदाजीत बदल झालाय समोरून अमोल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर आडव्या बॅटनं एक सुरेख फटका जागा बनवतोय स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार षटकार 6 धावांसाठी आमचा बॉल बॉयज आकाश उर्फ डंबा चेंडूची परती करतोय त्याच्यासोबत लखिंदर सुमित प्रसाद रोशन हे बॉल बॉयचं काम या स्पर्धेत करतायत वज्र स्पोर्ट अँड कल्चरल क्लब द्वारा आयोजित सांगे प्रीमियर लीग एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर
चांगला चेंडू सन्मान देतो एका चांगल्या चेंडूला. धाव काही मिळत नाही. उरलेत अजूनही 10 चेंडू विजयासाठी करायच्या आहेत त्या अवघ्या 5 धावा. Amol Kangne. So another bowler has been introduced here. Fourth bowler. Just one hit away. One hit away. He gets the ball in the range. Just gets a single. It's just that he has made an effort to hit this big one and finish this off. Just get maybe the inside part of the bat and getting a single. But this is just the first game, and if Omkar Desai is in such a prolific form, these are ominous signs for the bowlers. Ominous signs, because he is threatening, and once he starts, he just keeps himself going for the entire series. मोठा फटका डीप मिड विकेटला. एक टोलेजंगा खणखणीत गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सामना संपतोय मैदानात. सामना जिंकतोय दाडसाकळ गोवा क्रिकेट संघ. एक सुरेख फटकेबाजी मैदानात. त्याचबरोबर आपण बघितली ती ओमकार देसाईकडून, ज्याने 4 चौकार 2 षटकार टोलवले. यानंतर लगेचच सामना होतोय तो. दोन्ही संघ जे सामना पहिला जिंकतायत त्या 2 संघादरम्यान सामना होतोय. दोन्ही कॅप्टन चला आपण टॉससाठी या आणि सामनावीर मानकरी ठरतोय ओमकार देसाई. आणि विनंती असेल आमचे रितेश नायर ज्यांच्या हस्ते वज्र स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचे प्रेसिडेंट सन्माननीय सर रितेश नायर, तुमच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने फलंदाजीत 31 धावांची नाबाद खेळी केली तो ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. हरी सर.